लाख रुपये पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये पर शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या राज्याच्या या तिघांचं पण एक कृषी मंत्री म्हणून मी त्या तिघांचं पण आभार मानतो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। थकबाकीचा वाढता डोंगर, चालू कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी। शासनाने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षामध्ये कर्जमाफीची अंमलबजावणीचे काम अद्याप सुरू झाले नाही। उष्णतेचा वाढला ताप, जलसाठ्यांची होत आहे वाफ। 46% पाणीसाठा राज्यात उपलब्ध, 12 दिवसांमध्ये 3.5% झाली घट। उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे होत आहे परिणाम। यंदा राज्यात मान्सून कमकुवत, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता। अनेक जिल्ह्यात 90% पेक्षा कमी पाऊस। नैऋत्य मान्सूनचा अद्ययावत दीर्घावधी अंदाज मे अखेर होणार जाहीर। उन्हाळी पिकांचा पेरा जोरात, भुईमुगला सर्वाधिक पसंती। 6,896 हेक्टरवर पेरणी पूर्ण, 64,000 हेक्टरवर नवीन ऊस लागवड। सध्या राज्यातील उन्हाळी पेरण्या संपल्या आहे। पाणंद रस्त्याची रखडलेली कामे मार्गी लावा। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे करण्यासाठी पाणंद रस्ते मोकळे करण्यात येणार आहे। कच्च्या तेलाचे टँकर भारतात दाखल, जहाजामध्ये अंदाजे 20 लाख बॅरेल कच्चे तेल। इराणी तेल खरेदीवरील निर्बंधांमधून देण्यात आली 30 दिवसाची सूट। राज्यात 40 पार तापमान, अकोल्यात सर्वाधिक 43.1 अंश तापमानाची नोंद। मुंबई आणि कोकण परिसर वगळता राज्यातील सर्वच भागामध्ये तापमानाचा पारा वाढला आहे। हळदीचे दर जैसे थे, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। सरासरी 13,000 रुपयापर्यंत मिळत आहे दर। सध्या मार्केटमध्ये नवीन हळदीची आवक होत आहे, मात्र उत्पादन खर्चानुसार हळदीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल। पीएम योजनेतील लाभार्थी कोंडीत, वयोमर्यादा अडथळा, बँकाकडून कर्ज नाकारले। घर खरेदीचे स्वप्न राहिले अंधांतरी, अनुदानाअभावी घरकुलांच्या कामांना लागला आहे ब्रेक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा भूजल पातळीमध्ये मोठी वाढ। खुलताबाद फुलंब्रीसह 6 तालुक्यामध्ये सुधारणा, मात्र 3 ठिकाणी घट। यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यामध्ये भूजल पातळीमध्ये वाढ झाली आहे। मधमाशी पालन आणि शेतीला निर्यातीचे कवच, सवलत योजनांमध्ये समावेश करण्याचा CMIचा पुढाकार। मधमाशी पालन माल निर्यात करण्यावर दिला जात आहे भर। महानिर्मितीची ही कोळसा खाण, राज्यात वीज निर्मिती क्षमता वाढवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। शासनाद्वारे कोळसाचे वायुकरण प्रकल्पांना गती देण्यात येत आहे। युद्ध पुन्हा भडकण्याची भीती, अमेरिकेचा चीनला गंभीर इशारा। चीनही इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याचा होत आहे दावा। इतर राज्यात आंबा महोत्सवाचे आयोजन करणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। परराज्यात होणाऱ्या आंबा वाहतूक शुल्कामध्ये सुद्धा सूट देण्यात येणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला भाव टिकून, देशातील बाजारातही वाढत्या मागणीचा आधार। पॉलिस्टरचे वाढलेले भाव आणि कापसाला आलेला उठाव यामुळे कापसाच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे। दर वाढताच शेतकऱ्यांचा स्टॉक क्लिअरन्स सेल, बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली। खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांचा विक्रीवर भर। सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा स्टॉक संपत आला आहे। LPG टंचाईमुळे रिक्षा सेवा महागली, चालक अडचणीत। 3 आठवड्यामध्ये LPG दर दुप्पट, प्रत्येक फेरीमध्ये 10 रुपयांची वाढ। युद्धामुळे LPG आणि CNG गॅसची दरवाढ झाली आहे। बेभाव टरबुजांचा लाल चिखल, कवडीमोल दरामुळे शेतकरी त्रस्त। एकाच वेळी आवक वाढल्याने बाजार कोसळला, टरबूज उत्पादकांना बसला फटका। फार्मर आरडीवींना खत नाही मिळणार, काळा बाजार थांबणार। खतांचे लिंकिंग आणि काळा प्रकार रोखण्यासाठी शासनाने योग्य पाऊल उचलले आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता।
ज्वारीला आला श्रीमंती ठाट. पोळी स्वस्त पण ज्वारीची भाकर महाग. ज्वारीचे दर गव्हाच्या तुलनेमध्ये वाढले. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांचा कल ज्वारी खरेदीकडे वाढला. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. HBT विक्री सिंडिकेट सक्रिय. कृषी समोर आव्हाने. गतवर्षी राज्यामध्ये सर्वाधिक कारवाया तरीही यंदा शिरकाव. या बीटी कापूस बियाणावर तणनाशकाचा प्रभाव होत नाही. रखरखत्या उन्हात नको वणवण. एप्रिलमध्ये मिळेल तिप्पट रेशन. आखाती युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाचा निर्णय. लाभार्थ्यांना एकाच वेळी 3 महिन्याचे राशन मिळणार आहे. सोयगावमध्ये 95% उन्हाळी पेरण्या पूर्ण. मका बाजरीला सर्वाधिक पसंती. तृणधान्य पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ. मात्र नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष. धान्य वधारले. ज्वारी 60 रुपये किलो तर बासमती तांदूळ 130 रुपये किलो. गव्हाच्या दरात मात्र 10% झाली घसरण. यंदाच्या उन्हाच्या कडाक्यामध्ये धान्याचे दर चांगलेच वाढले असून गव्हाच्या दरात मात्र घसरण झाली आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून कर्जमाफी रखडली. पीक कर्जावर अनिश्चिततेच्या छाया. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र कर्जमाफीची अंमलबजावणी रखडली असून शेतकऱ्यांचा पुढील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. ज्वारी मका खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी. शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये माल विकून त्याच्या पावत्या सादर केल्यानंतर हमीभावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी भावांतर योजना सुरू करावी अशी मागणी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. तर भेटूया उद्याला. तोपर्यंत धन्यवाद.